नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, मंगलमय जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। तर आजचा दिवस खूपच चांगला आहे। या महिन्यामध्ये खूप रेअर असतं एवढं कडक ऊन पडणं। तर लेट्स मूव फर्दर। सो आज आम्ही चाललो आहे दिवाळी सेलिब्रेट करायला। जर्मनीमध्ये प्रत्येक सिटीमध्ये आपली जी हिंदू कम्युनिटी आहे ती एकत्र जमते आणि दिवाळी सेलिब्रेट करते। सो मी पहिल्यांदा चाललो आहे, मी खूप एक्सायटेड आहे। आमचा ऑर्गनायझर मान आहे, त्याने मला खूप कमी गोष्टी सांगितल्या आहे। सो मी खूपच जास्त एक्सायटेड आहे, बघूया काय होतं ते। तर आपण फायनली पोचलो आहोत। हेच ते ठिकाण आहे कुरहाउज। बाळबाग म्हणून एक सिटी आहे, बरीच लांब होती ती आणि आउटस्कटमध्ये, पण हा शांत आणि दम पीसफुल सिटी आवडली। आता मी मध्ये चाललो आहे, बघूयात कसं आहे काय। सो लेट्स सी। सो हे आहे दिवाळी सेलिब्रेशन। इथे फॉरेनर्स म्हणजे जर्मन्स पण दिसत आहे। सो आपली सुरुवात आहे नाश्त्याची। बऱ्याच गोष्टी आहे खाण्याच्या इथे, DJ वगैरे आहे, डान्स वगैरे आहे, सरप्राईज गिफ्ट्स वगैरे आहे। सो लेट्स सी। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 20 युरो तिकीट होतं, आम्ही ते दिलेलं आहे। बऱ्याच गोष्टी आहे, बघूया। आम्ही व्हॉलंटिअरिंग पण करणार आहे इथे खाणं डिस्ट्रीब्युटरसाठी, तर स्टे ट्यून। तर आम्ही ऑफिशियली वेटर आहोत आजच्या दिवसासाठी। वेटर म्हणजे सर्वर आहोत। हे सगळे स्वीट्स ठेवले इथे प्रत्येक गोष्टीची। आता म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये। इकडं बिअर ठेवल्या आहेत 4 प्रकारच्या, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, आम्ही इथून सर्व करणार आहे सगळे। लेट्स सी। गोरे आपला कल्चर एक्सेप्ट करताना तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो मध्ये कसं आहे पूर्ण सजवलेलं आहे, स्टेज वगैरे कसं असणार आहे तुम्हाला दाखवतो मी। Dinosaur in the house. साठी यांनी चहा ठेवला आहे, इथे स्वीट्स लाडू। सो इथे सगळ्या प्रकारचे नाट्य आणि डान्स केले जात आहे आपल्या कल्चरचे। वडा आणि थोडे फ्राईज पण होते, पण ते संपले आता। तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग। खूप सारे परफॉर्मन्स झाले, प्रत्येक कल्चरमधल्या लोकांनी त्यांचे जे डान्स परफॉर्मन्स होते ते केले। खूप गोष्टी होत्या, मी त्या सगळ्या रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की व्हॉलंटिअरिंगमध्ये असल्यामुळे थोड्या गोष्टींमध्ये मदत पण करायची होती। खूप चांगलं जेवण होतं, जेवणामध्ये बिर्याणी होती, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, पनीरची भाजी, पोळी, पास्ता, खूप छान होतं। आपले लोक होते, खास करून मला आश्चर्याचं वाटलं की खूप सारे जर्मन लोक होते आणि त्यांना आपलं जे कल्चर आहे ते फार आवडलेलं आणि ते नेहमी येतात। मी त्यांना विचारलं, ते म्हणे की आम्ही जवळपास बऱ्याच वर्षांपासून हे अटेंड करतो आहे। तर खूप छान वाटलं। सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, मंगलमय जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा एकदा लवकरच भेटूया नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत